नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.एस. नर्सिंग CETने BSc नर्सिंग कॅपराउंड 4साठी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ही पब्लिश केलेली आहे। त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे। त्यासोबत अनेक विद्यार्थ्यांना कोणतेही कॉलेज मिळालेलं नाही। तर अशा विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं कारण नाही। त्यांना व्हिडिओच्या शेवटी एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगणार आहे। ते सुद्धा खूप गुड न्यूज सारखी तुमच्यासाठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एम.एस. नर्सिंग CETद्वारे जी पब्लिश झालेली सिलेक्शन लिस्ट आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। एकंदरीत ॲडमिशन लास्ट डेट किती आहे, DD कसा भरावा, त्यासोबतच कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागतील याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला शो होत असेल जी पब्लिश केलेली PDF आहे त्यामध्ये सिरियल नंबर, SML नंबर, CET फॉर्म नंबर, नेम नंतर जेंडर आहे, कॅटेगरी आहे, त्यानंतर करंट सिलेक्शन डिटेल्स आहे। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। विद्यार्थ्यांना कोटा सिलेक्ट झालेला आहे। त्यामध्ये हे जे वरचे विद्यार्थी दिसत असतील ते ओपन कॅटेगरीमधून सिलेक्ट झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, यांची ओरिजिनल कॅटेगरी तुम्हाला शो होत असेल OBC आहे, SC आहे, SC आहे, नंतर OBC आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळत असेल की या विद्यार्थ्यांनी इयर मार्किंग डोनर म्हणजे यांची जी कॅटेगरीची जी सीट आहे ही सोडून त्यांनी ओपन म्हणून ॲडमिशन घेतलेली आहे। म्हणजे त्यांचं सिलेक्शन ओपनमधून झालं, परंतु त्यांना स्कॉलरशिप ही लागणारच आहे कारण त्यांचे पर्सेंटेज चांगले होते। ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच कॅटेगरीमधून जागा घेतलेली आहे ते त्यांच्या नावापुढे इयर मार्किंग रिसिव्हर असं लिहून आलेलं आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढा तुमचा कन्सेप्ट हा परत क्लिअर झालेला असेल, जो आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला सांगत आहे, कारण तुमचे जे कन्फ्युजन आहे ते काही प्रमाणामध्ये दूर होत नाही। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, मिळालेले कॉलेजचे कॉलेज कोड, त्यानंतर कॉलेजचे नावसुद्धा येथे लिहिलेले आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या नावापुढे सुद्धा रिटेन्शन असं लिहून आलेलं आहे। ठीक आहे, रिटेन्शन म्हणजे त्या विद्यार्थिनीला तेच कॉलेज अलॉटेड झालेलं आहे किंवा त्याने तेच कॉलेज रिटेन केलेलं आहे। त्यानंतर चॉईस इज नॉट अवेलेबल म्हणजे की त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला कोणतेही कॉलेज मिळालेलं नाही। आता मुख्य वळूया की एकंदरीत ॲडमिशन लास्ट डेट कधी असणार आहे, एकंदरीत तुम्हाला डॉक्युमेंट कोणते सबमिट करावे लागणार आहे, DD हा कसा भरावा, त्यासोबतच येणाऱ्या सुट्ट्यामध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकते का नाही याच्याबद्दल सुद्धा थोडी माहिती जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, जे ॲडमिशन लास्ट डेट आहे ती 16/10/2025 संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत असणार आहे। जर यामध्ये कोणती हॉलिडे जर येत असतील तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजला जावे लागणार आहे। त्या दिवशी सुद्धा तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होऊन जाईल। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करणं आहे तर त्यांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घ्यावा लागतो। एकंदरीत तुमच्या ऑफिशियल जे PDF आहे एम.एस. नर्सिंग CET ब्रॉन्चरची, त्यामध्ये तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म मिळून जातो आणि जर तुम्ही नाही नेला तरीसुद्धा कॉलेज तुम्हाला ते प्रोव्हाइड करून देईल। आता त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते सगळे तुम्ही सोबत घेऊन जा, ज्यामध्ये एकंदरीत 11 ते 12 डॉक्युमेंट्स असतात। ते प्रत्येक विद्यार्थ्याला सोबत ओरिजिनली घेऊन जावे लागणार आहे। त्यामध्ये सगळे जे डॉक्युमेंट आहे, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल, नॉन क्रिमिनल, त्यानंतर 10वी 12वीच्या मार्कशिटा, असे सारखे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सोबत घेऊन जावे। त्यामध्ये तुमचे जे सिलेक्शन लेटर आहे ते सुद्धा न्यायला विसरू नका। तरीही काही प्रॉब्लेम नाही, कॉलेज तुम्हाला पर्टिक्युलरली ते प्रोव्हाइड करू शकते। परंतु सिलेक्शन जे लेटर आहे ते ऑफिशियल तुमच्या अकाउंटवरती पब्लिश झालेलं असेल, ते आज किंवा उद्या तुम्ही डाउनलोड करू शकता। एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या कॉलेजला जाणे आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करणे आहे तर नक्की या सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील। आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आम्ही बेटरमेंट करू शकतो का नाही, तर विद्यार्थी मित्रांनो सपशेल नाही, कारण एम.एस. नर्सिंग CETने या पुढच्या राऊंडची कोणतीही जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड केलेली नाही। यानंतर डायरेक्ट त्यांनी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड किंवा स्पॉट ॲडमिशनसाठी डेट्स दिलेले आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे किंवा ते कॉलेज आवडलेलं नाही, त्यांना ते खूप दूर पडते, फी खूप जास्त आहे, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सलच करावं लागेल। तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी 16 ऑक्टोबर 2025 संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत ॲज सून ॲज पॉसिबल तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म न करून कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करावा। जर तुम्ही हे कॅन्सल करणार नाही तर नक्कीच तुम्हाला 4 वर्षाची जे काही फी असेल ती सबमिट करावी लागेल।
सो ॲज सून ॲज पॉसिबल कॉलेजला जावे आणि ॲडमिशन कॅन्सल करावे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज लागलेलं नाही किंवा त्यांना आवडतं कॉलेज मिळालं नाही, तर अशा विद्यार्थी काय करतात, ॲडमिशन कॅन्सल करतात. मग त्यांच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी जे विद्यार्थी आलेले असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजे स्पॉट ॲडमिशनसाठी काय प्रोसेस असते, त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहे, त्या कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर कसं असू शकते, त्यासोबतच एकंदरीत त्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळते का नाही याबद्दल संपूर्ण माहिती वरील दिलेला जो व्हिडिओ आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारा जो व्हिडिओची लिंक आहे ते नक्की चेकआउट करा. त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड त्यासोबतच स्पॉट राऊंड याबद्दल म्हणजे एकंदरीत स्पॉट आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड एकच आहे, तर त्याच्याबद्दल A to Z इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला DD कसा बनवावा त्यासोबतच ॲडमिशन कन्फर्मेशन कॅन्सलेशन कसं करावं याचीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहे. नक्की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आमचे व्हिडिओज जे आहे त्या व्हिडिओजला खाली चेकआउट केले तर तुम्हाला पॉप्युलर व्हिडिओमध्ये ॲडमिशन कन्फर्मेशन आणि कॅन्सलेशनचे सारखे व्हिडिओ DD कसा बनवा याचे सारखे व्हिडिओ पब्लिश केलेले आहे. नक्की तुम्ही तेथे जाऊन ते चेकआउट करू शकता आणि पूर्ण माहिती सविस्तर माहिती बघू शकता. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा. इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.